कोणी केलं कोणीच काय केलं नाही बघा काम. कुठं गोड एवढ्या चिखलात आमची लेकरं जायची यायची. ज्या आमच्या मुलासाठी केलं ना त्यांच्यासाठी आम्ही जीव प्राण करू. एक वयोवृद्ध लोकांना पण जाता येत नाही. आजारी पडला तरी माणसाला रस्त्याला जाता येत नाही. दलित समाज आमचा त्यांच्या पाठीशी राहील. तर प्रत्येक गावामध्ये फक्त मोहोळ मतदारसंघाचंच नाही तर प्रत्येक गावामध्ये मूलभूत समस्या हे आहेत तशाच आहेत असं एकंदरीत. आणि आमचा केलाय, लेकरांचा विचार केला, आमचा विचार केला, आम्ही त्यांचा विचार करणार नक्की. तर आता ही रस्ता राजाभाऊ खरे यांनी करून दिलाय. तर एकदम चांगला मुर्मीकरण झालेला आहे. स्वतः मी मतदान केलं यशवंत तात्याला. 19ला तात्याने केला होता. होय, मी स्वतः म्हणजे हाय, पण आता त्यांना कसं दलित वस्ती म्हणलं का त्यांचे टाळके हलते. सगळे आमदार असू ना तर खासदार असू ना, पुढारी म्हणलं का दलित म्हणलं का त्यांना काय शिर हलती. मत दलितांसाठी निधी इथं हा आमदार देऊ शकला नाही, परंतु राजाभाऊ खरेकडे आम्ही गेलो, आम्ही त्यांना आमच्या व्यथा सांगितल्या आणि आम्हाला त्यांनी लगेच होकार दिला. सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर या ठिकाणी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 जागेसाठी विधानसभेची रणधुमाळी ही चालू झालेली दिसते आणि त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभेमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात विधानसभेचं वारं वाहू लागलेलं आहे. आणि असं असताना मोहोळ विधानसभा मतदारसंघ जे 247 मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघ आहे आणि खरं तर 2029पर्यंत हा राखीव विधानसभा मतदारसंघ असणार आहेत. या ठिकाणी परिस्थिती काय आहे, खरं तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार यशवंत तात्या माने हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीकडून अद्याप ही उमेदवार ठरलेला नाही आणि असं असताना खरं तर या मोहोळ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार यशवंत तात्या माने असतील, त्याचबरोबर राजाभाऊ खरे, संजय अण्णा क्षीरसागर, अभिजित ढोबळे, पवनकुमार गायकवाड अशी काही नावं या ठिकाणी मोहोळ विधानसभा मतदारसंघात इच्छुक असल्याचं आणि तशा पद्धतीचं त्यांची तयारी आज चालू असल्याचं दिसतंय. आणि त्या अनुषंगाने खरं तर मोहोळ मतदारसंघातील पंढरपुरातील जी 17 गावं मोहोळ विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत त्या 17 गावापैकी सर्वात महत्त्वाचं आणि मोठं गाव हे पुळूज हे गाव मानलं जातं आणि पुळूज गावातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेण्याचा खरं तर प्रयत्न करूयात. खरं तर ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही इतर ठिकाणी फिरत असताना या गावातील नागरिकांचा खरं तर अक्षरशः फोन आला होता आणि एकंदरीत या गावात विकास कामं जे होत आहेत ते कोणाच्या माध्यमातून होत आहेत आणि त्याचा एकंदरीत ओव्हरऑल परिणाम काय होणार आहे मतदारसंघामध्ये आणि मतदारांमध्ये ते आपण एकंदरीत जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. स्थानिक नागरिकांचे अनेक फोन आले होते, आमच्यात अशी नाशी कामं चालू आहेत, बाबा आपण विचारूयात की नेमका विकास कोणाच्या माध्यमातून होतोय आणि कशा पद्धतीचं वातावरण ह्या पुळूज गावामध्ये आहे आणि याचा परिणाम आगामी विधानसभेला काय होईल ते पाहणं गरजेचं आहे. पुळूज या गावातील नागरिक खरं तर ज्यांनी आपल्याला अनेकांचे दोघा-तिघांचे फोन आले होते त्यांच्यापैकी काही जण उपस्थित आहेत. खरं तर तो फोन तुम्हीच केलता ना? हो. काय वाटतंय मग त्यांना नेमकं फोन केला ग्राउंड रिपोर्टसाठी आणि एकंदरीत रस्ता होतोय, काय भावना, पहिली प्रतिक्रिया काय? आतापर्यंत आम्ही जवळ 40 वर्ष झाले या भागात राहतो. आम्ही भरपूर लोकांना निधी मागितला. हा दलित आरक्षित मतदारसंघ असताना दलितांसाठी निधी इथं हा आमदार देऊ शकला नाही, परंतु राजाभाऊ खरेकडे आम्ही गेलो, आम्ही त्यांना आमच्या व्यथा सांगितल्या आणि आम्हाला त्यांनी लगेच होकार दिला. तर हा दलित आरक्षित मतदारसंघ असताना ह्या चालू आमदारांना आम्हाला ह्या रस्त्याला निधी दिला नाही काय. आणि आम्ही राजाभाऊ खरे यांच्याकडे ह्या रस्त्याच्या मागणीसाठी गेलो आणि आम्हाला त्यांनी 5च मिनिटात सांगितलं आपली दलित किती राहते ती, तर एवढी लोक इकडे आहे ती. म्हणलं 50 वस्ती आहे त्या दलित वस्तीच्या, पण आतापर्यंत एक पाटी खडीची टाकली नाही. आणि आता सुद्धा आम्ही त्यांना मागितला तरी सुद्धा आम्हाला त्यांनी दलित असताना सुद्धा दिला नाही. त्याबद्दल राजाभाऊ खरे यांनी सांगितलं की जावा तुम्ही, मी रस्ता तुम्हाला करून देतो. आणि त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी ह्या रस्त्याचं काम चालू केलं. आम्ही त्यांनी या मतदारसंघात भावी आमदार म्हणून आम्ही त्यांना पाहतोय. आमचा पूर्ण समाज त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे आणि आम्ही त्यांना इथून कुठलीही उणीव, आम्हाला त्यांनी रस्ता करून दिला, त्यांना कुठल्याही पद्धतीची उणीव आम्ही कमी पडू देणार नाही. तर थांबवतो तुम्हाला, म्हणजे अशा पद्धतीनं त्यांच्याकडे गेल्यानंतर विकास काम होईल ही खात्री होती का? अहो, आम्हाला त्यांच्याकडे गेल्यावर असा विकास होईल वाटत सुद्धा नव्हतं, परंतु त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं पद नसताना त्यांनी हे आम्हाला रस्त्याचं काम करून दिलं. त्याबद्दल आम्ही शतशः त्यांचा पूर्ण आमच्या या दलित वस्तीतील सर्व मुस्लिम आहेत, कोळी आहेत, मुसलमान आहेत, महार आहेत, मांग आहेत, त्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन उद्या करणार आहे.
आगामी विधानसभेला ह्याचं चित्र विधानसभेला पण त्यांच्या पाठीमागे राहणार काय तुम्ही? आम्ही विधानसभेला ह्या माणसानं कुठल्याही पक्षातनं राहू द्या, अपक्ष राहू द्या, कुठं बी जो आमच्या प्रपंचाचे निगडीत असणारा रस्ता करून देतो त्याच्या आम्ही पूर्ण समाजाच्या पाठीचा इथले सगळे लोक. मोहोळ मतदारसंघातील विद्यमान आमदार यशवंत माने हे गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा मोठा निधी या मतदारसंघामध्ये आणलेलं दिसतंय. विकास कामं देखील होत आहेत असं म्हटलं जातंय. तर तुम्ही कशा पद्धतीने बघताय तिकडे? एवढ्या मागासवर्गीय दलित 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 आरक्षित आमदार असताना तुम्ही एवढा निधी त्यांनी कुठं खर्च केला एवढं म्हणतात, मग दलित वस्तीला का दिला नाही? ह्यांनी त्याचं उत्तर द्यावं. दलिताचा आरक्षित ही आमदारकी असताना मतदारसंघ असताना त्यांनी ह्या दलित वस्तीला का निधी दिला नाही ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं. एकंदरीत तुम्ही नाराज आहे त्यांच्या कार्यक्रम? आम्ही पूर्ण सपशेल त्याच्यावर नाराज आहे, कारण का हा दलिताचा आरक्षित मतदारसंघ असताना दलितालाच मदत नाही तर मग इतर कोणाला मदत करून काय फायदा आहे? तुमच्या पंढरपुरातील 17 गावं खरं तर मोहोळ मतदारसंघात जोडलीत. पुळूज पण मोठं गाव मानलं जाते, मतदारसंख्या भरपूर आहे. ह्या 17 गावाचा कौल काय असेल किंवा कुठल्या नेत्यांकडे जास्त जनता जाईल? आता सगळीकडं राजाभाऊ खरे भाऊ यांच्या माध्यमातून फुल नाही फुलाची पाकळी प्रत्येक गावाला देतात आणि तुम्ही सगळीकडे ग्राउंड रिपोर्ट घेऊन बघा. राजाभाऊ खरेशिवाय कुठलाही माणूस आता सध्या बोलत नाही. राजाभाऊ खरेशिवाय मतदार बोलत नाहीत असं म्हटलं जातंय. होत आहे, कारण आमची लहान लहान मुलं आहेत. आजपर्यंत आम्ही बघतो हे रस्त्याची खूप दयनीय अवस्था होती. लहान मुलं पाऊस चालू असताना जर लहान मुलांना शाळेत सोडायचं म्हणलं तर खूप पायपीट करावं लागायची आणि लहान मुलांना खूप त्रास वगैरे होत होता. पण आता ह्या रस्ते होतोय याचा खरंच आम्हाला आनंद होतोय. एकंदरीत आगामी विधानसभेला ह्याचं चित्र काय असणार आहे? नेमकं तुम्ही कोणाच्या पाठीमागे थांबणार आहे? जो विकास कामं करेल त्याच्या पाठीशी नक्कीच जनता असेल. काय भावना? सगळे राजू खरे नाव घ्यायला लागले, कोण माहित आहेत का? कोण आहेत? माहित आहे. बर. त्यांनी ही रस्ता केल्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. पुढे या. रस्ता हा खूप पावसाळ्यात इथनं जाता येत नाही, काय नाही. म्हणजे बाद रस्ता हा झालता समजा त्यांनी व्यवस्थित करून दिला, त्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद म्हणतो आणि त्यांच्या पाठीमागं आम्ही कायम राहणार हीच आमची भावना आहे. अशी म्हणताना जर हा राजू खरे या व्यक्तीबद्दल तुम्ही कौतुक करताय, हा व्यक्ती जर आमदार म्हणून निवडून आल्यावर तुमचं ह्याच्यापेक्षा जास्त विकास होईल वाटते का? हा होईल ना. त्यांनी आता काही पद नसताना त्यांनी एवढी आम्हाला सपोर्ट केला, कारण ती झाल्यानंतर पण आम्हाला सपोर्ट करतील ही आम्हाला त्यांची गॅरंटी आहे. आतापर्यंत नव्हता रस्ता, आता चांगला झालाय. आमची नातवंड ही गुडगेवड्या चिखलातनं जात होती. 35 वर्ष झालं आम्ही रानात राहायला, कोणी सुद्धा रस्ता केला नव्हता. आता ह्या साहेबांनी केलाय. कोणी केलं माहित आहे का नाव? राजू खरे म्हणते ती, एवढंच माहित आहे. मी काय त्यांना बघितलं नाही. ह्याच्या अगोदर असं काम कोणीच काय केलं नाही बघा काम. कुठं गुडगेवड्या चिखलात आमची लेकरं जायची यायची. खर तर तालुक्यातून मेन रस्ते जरी होत असतील तरी पण खर तर अशा पानंद रस्ते किंवा अशा सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत तेच महत्वाचं आहे. तुमचं नाव काय? संध्या राजू माने. बर. हा रस्ता कोणाच्या माध्यमातून होतोय माहित आहे? हा माहित आहे. कोण? राजूभाऊ खरे यांच्या. बर. कसं बघताय म्हणताना एकंदरीत रस्ता विकास कामं त्यांच्या माध्यमातून होत आहेत आणि त्यांनी आमदारकीला उभारणार आहे ती. तर तुमचं भाग तुम्ही खरं तर अनेक लोकांनी तुमच्या सांगितलेलं आहे, तुमचं मत काय? की माझं मत तेच आहे, ती आमच्या गावात सगळ्यांचं आहे ते. आम्ही राजूभाऊ खरे बाबतीत आहे. त्यांनी आम्ही इतके दिवस बघतोय, आम्ही आमची मुलं रस चकल्यात ना चांद्यात कुणी सुद्धा विचार केला नाही. मग आता त्यांनी विचार केला, आम्ही त्यांच्याच पाठीशी आहे आम्ही. म्हणून आम्ही राजूभाऊ खरे सांगत आहे. म्हणजे इतर उमेदवार जरी असतील ते हो, इतर असले तरी पण आम्ही त्यांच्या बाजूनेच आहे. पूर्ण मतदान त्यांनाच करणार. सगळ्या समोर सांगून करणार. राजाभाऊ खरेच यांनाच करणार आम्ही मतदान. आणि इतर जे विद्यमान आमदार किंवा हे ते आले तर कुणी पण येऊ द्या, ती राजा ज्या आमच्या मुलासाठी केलं ना त्यांच्यासाठी आम्ही जीव प्रांत करू एक. आणि हे नाव काय तुमचं? रुक्मिणी. नाव काय? रुक्मिणी साहेबराव सावंत. बर. कशा पद्धतीने बघताय? इथेच राहते का ह्याच भागात? हा, ह्याच भागात राहतो. कसा होता रस्ता? पहिला रस्ता खड्ड, मुलं आमच्या शाळेला जाते ती, येता येत नाही मुलांना. पावसाळ्यात जायला येत नाही मुलांना, मग मुलांच्या शिक्षणावर पण परिणाम पडतो ना. जाणं येणं झालं तर शिक्षणावर पण परिणाम पडतोय. आणि मुली म्हणा प्रसूतीच्या वेळेस लय अडचणी, आम्हाला खूप अडचणी येते त्या. आणि कसं आहे,
लहान मुलांचं म्हणा ना म्हणजे वयोवृद्ध लोकांना पण जाता येत नाही. आजारी पडलं तरी माणसाला रस्त्याला जाता येत नाही. आणि त्याच्याबद्दल ह्यांचं कौतिक आहे. आमचा रस्ता केल्याबद्दल दलित समाज आमचा त्यांच्या पाठीशी राहील. हा रस्ता कोणाच्या माध्यमातून होतोय माहिती आहे? हाय माहीत झालंय की. बरं. हा मग असं असताना विधानसभेला पण आगामी निवडणुका पण जवळ आली ती. हो का, आमच्या दलित समाज आहे आधीच म्हणजे आमच्या समाजाला हम्म. हे होणी आमचा समाज पुढे जाण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहील. खरं तर देश स्वतंत्र होऊन इतकी वर्ष उलटून गेली तरी पण सर्वसामान्य म्हणजे खेडेगावामध्ये मूलभूत विकास हा कुठेतरी खंडित झालाय किंवा म्हणावं तसा मूलभूत विकास झालेला नाही. खरं तर ही एक शोकांतिका आहे. आपण कुठेही ग्राउंड रिपोर्ट घेताना ह्याच गोष्टी लक्षात येतात की रस्ते, पाणी, वीज ह्या ज्या मूलभूत समस्या आहेत ह्या समस्या खरं तर सोडवण्यासाठी प्रस्थापित नेते मंडळी कुठेतरी प्रत्येक गावामध्ये, फक्त मोहोळ मतदारसंघाचंच नाही तर प्रत्येक गावामध्ये मूलभूत समस्या हे आहेत तशाच आहेत असं एकंदरीत म्हणणं आहे. सावंत. बर रस्ता झाल्यामुळं राजाभाऊ खरे यांचं कौतुक केलं जातंय आणि असं असताना पुळूज भागात असेल किंवा इतर कुठल्या पण भागात बाकीच्या नेत्यांनी पण काय काय विकास कामे केली ती, मग बाकीची मन लागली ती त्यांनाच मतदान करणार, तुम्ही काय करणार? नाही, आम्हाला रोड करून दिला म्हणल्यावर आम्ही त्यांनाच करणार. बर रोडची आम्हाला सारखीच अडचण येत होती. आता ह्यांनी आमचं डोक्यात घेतलंय, रोड चांगला केला, आमच्यासाठी केला, आमच्या लेकरांसाठी चांगलं झालेलं आहे, म्हणून त्यांनाच त्यांना देणार आम्ही. बाकीची कोण काही येणार? कोणी येऊ द्या, आम्ही मत त्यांना देणार. त्यांनाच देणार? होय, उघडपणे देणार. कोणाला? त्यांना. राजू खडे. तुमचं नाव काय? कलिमन कचरुद्दीन मुलाने. बरं कुठे? इथेच ह्याच भागात राहतात? याच भागात राहतोय आम्ही. बरं, तुमच्या भागातली काही लोक सगळी मन लागली ती राजाभाऊ खरे यांना मतदान करणार, कसं करायचं त्यांनाच करायचं. तुम्ही पण? हा करणार त्यांनाच. आम्हाला रस्त्याची अडचण आहे, आमची लेकरं बाळ जाते तिथनं, आम्हाला सारखी इथनं जावं लागतंय. रस्ता झालाय आता कसं वाटतंय? मला समजते असं तर या रोडनी मी येत होतो तर गाडी पण आम्हाला शेतामध्ये घेऊन जाता येत नव्हती. जवळजवळ अर्धा किलोमीटर आम्हाला आतमध्ये चालत जावं लागत होतं. तर आता ही रस्ता राजाभाऊ खरे यांनी करून दिलाय. तर एकदम चांगला मुर्मीकरण झालेलं आहे. तर त्यांचं अभिनंदन. त्यांच्या माध्यमातून विकास होते असं वाटतंय? हा नक्कीच. सत्तेमध्ये यायच्या अगोदरच हे दिसतंय त्यांचं काम. त्यांचं काम बोलते त्यांनी नाही. काय तुमच्या भागातील लोक आता विधानसभेला आमदारकीला कोणीकडे असतील? आता जे सत्तेत नसून काम करतायत म्हणल्यानंतर उभारतील तर ते नक्कीच त्यांच्याच बाजूने असते. बरं राजाभाऊ खरे यांच्या पाठीमागं उभारूयात असं म्हणते, काय कारण आणि रस्त्याबद्दल काय म्हणतात? नाही, त्यांनी सहकार्य केलं आम्हाला. रस्ता ही नसता लय गुडघे एवढ्या अपदा, आमची लय अपदा व्हायची भयानक. आम्हाला 3-4 वेळा ह्या रस्त्याने जावं लागतंय. एकदा सकाळी दूध घालायला, परत लेकरं शाळेला घेऊन, परत लेकरं आणायला, पुन्हा काय किराणा बाजार, दळण वळण सगळ्या ह्या गोष्टी आमचं. आणि बारकं शेतकरी आहेत लय जमिनी नाही त्या, कुणाला अर्धा एकर, कुणाला 10 गुंठ, कुणाला 15 गुंठ. ऊस जाताना त्या 15 गुंठ्या जेवढं उत्पन्न निघत नाही तेवढं त्या JCB वाल्याला आणि त्या टेलरला आणि ह्याला त्याला द्यावं लागायचं. त्यामुळे आम्हाला गुडघे एवढं चिखलात तर आता आमची गाडी बी जाते चांगली व्यवस्थित. आम्हाला चांगलं आहे, म्हणजे आनंद होत झाला आहे रस्ता केल्यावर. ऊस पण लय दिसते तिकडे. ऊस म्हणजे सगळ्यांची ऊस आहे ती. आणि रात्रपाळीची लाईट असली का कुठल्या ना कुठल्या शेतकऱ्याचं पाणीच, पुन्हा दिवस पाळी आले का कुठल्या ना कुठल्या शेतकऱ्याचं पाणी. ती उन्हाळ्यात 6 महिने, उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात उन्हाळा, ह्या रस्त्याची अशी अवस्था असल्यामुळे आम्हाला लय कंटाळा. गावाकडे जायचं म्हटलं का आम्हाला जीवावर यायचं, गावाकडं नको वाटायचं. का तर कपडे घाण व्हायचे, सगळ्या अंगावर शितड्या, सगळे ते दारं धरून आल्यावर वर पॅन्टी कायम आमच्यावर पॅन्टी खावलेल्या, त्यामुळं आता बरं वाटतंय. तर ह्या भागामध्ये आता 2-3 महिन्यानंतर विधानसभेच्या आमदारकीच्या निवडणूक आहे ती. मोहोळ मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार यशवंत तात्या माने आहेत. त्याचबरोबर जो विकास केलेला आहे राजाभाऊ खरे असतील, संजय अण्णा क्षीरसागर, पवनकुमार गायकवाड, त्याचबरोबर अभिजितदादा ढोबळे आणि माजी आमदार रमेश कदम, हे सगळेजण रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. तशी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. तर तुम्हाला तुमच्या पंढरपुरातील 17 गावं किंवा तुमचं भाग कोणाच्या पाठीमागं असेल असं वाटतं? कसं आहे, आज पातूर आम्ही ते जे सत्यवादी होते ना, प्रत्येकाला प्रत्येक वेळेस संधी दिल्या. हे आज ही 4थी निवडणूक आहे. राजन मालकानंतर ढोबळे सर आलं. ढोबळे सरांनी बी काहीच कुठलीच सुविधा आम्हाला दिली नाही. त्यानंतर रमेश कदम आलं. रमेश कदमाचं चांगलं काम होतं, पण त्यांनी 2-3 वर्ष संपर्कात होतं, पुन्हा त्यांनी पण संपर्कात नाही, संपर्कच नाही त्यांनी बी. नाही तर त्यांची बी चांगली उमेद होती. आणि त्यानंतर आम्हीच स्वतः मी मतदान केलं यशवंत तात्याला. 19ला तात्याने केला होता? होय, मी स्वतः. म्हणजे हाय पण आता त्यांना कसं दलित वस्ती म्हणलं का त्यांचे टाळके हलते.
सगळे आमदार असू ना तर खासदार असू ना, पुढारी म्हणलं का दलित म्हणलं का त्यांना काय शिर हलती, मतदान घ्यायला तेवढं येतात पुढं. आणि समाजाचं काय असलं का समाजात मग विषय मिटला का आज म्हणून त्याला आम्ही कंटाळून ह्यांचं काय नसताना कुठलं पद नसताना राजाभाऊ साहेबाचं आम्ही नुसतं जाऊन नुसती विनंती केली, कुठला अर्ज दिला नाही, कागद दिला नाही, काय नाही, नुसतं तोंडी बोललो. त्यांनी लगे आश्वासन दिलं आणि 3-4 दिवशी आम्हाला या जायला सगळ्या लेकरा बाळाला आनंद आहे. इकडे जेवढी वाडी वस्ती आहे त्यांना आम्ही सहकार्य एवढं करू की त्याने आम्हाला जेवढं आम्हाला मदत केली त्याच्या आम्ही त्यांना जास्त सहकार्य करू येणाऱ्या काळात. कोणाला? आपल्या राजाभाऊ खरे यांना. खरं एकदम अतिउत्तम वाटते. आम्हाला पावसाळ्यात एवढी आपदा होती जायला यायला, लय म्हणजे लय त्रास होता आम्हाला. आणि आम्ही सगळे दूध उत्पादक आहे. बरं. पावसाळ्यात एवढी आपदा होती आमची बाहेर, तर बरं वाटतं रस्ता भरायला. मग दूध उत्पादक आहे, पैसा भरपूर असते, वर्गणी काढून करायची होती की? वर्गणी काढा एवढं शेतकरी मोठं नाही हो. बरं. लय झालं 1000-2000 पगार निघतात, ह्याचं बाजार ही यांचं भागा पाहिजे. कुठल्या नेत्यांकडे वगैरे आमदार निधीतून वगैरे काय? काय नाही, आता राजभाऊ कोण मिळेल हीच चांगली गोष्ट आहे. भाभी कसं वाटतंय रस्ता झालाय? छान वाटतंय, पण अशी विकास कामं व्हायला लागली ती. आणि खरं तर तुम्हाला माहीत असेल, माहिती करता 2-3 महिन्यानंतर आमदारकीच्या निवडणूक आहेत. मग जो कोणी रस्ता केला आहे त्याच्या पाठीमागे जनता किंवा तुम्ही तुमचा भाग थांबणार आहे काय? हो थांबणार आहे. तर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेताना हेच दिसून येते की बाबा मूलभूत समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. आणि जो रस्त्याचा प्रश्न होता हा सुटल्यामुळे लोक त्यांचं मत आपणाला या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. खरं तर विधानसभेला याचा कितपत प्रभाव पडतोय हे बघणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन वैभवसह विजय पुजारी, सोलापूर टाइम्स, पुळूज.